मेट्रिक युनिट्स ऑफ व्हॉल्यूम. जसं आपण मास असतो, मास म्हणजे काय? वस्तुमान, वेट. मास कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आपण? ग्रॅम, डेसिग्रॅम, डिकॅग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम मध्ये आपण काय मोजतो? मास. मास म्हणजे वस्तुमान, वेट. हे झालं मास. आता आपण व्हॉल्यूम जे असतंय, व्हॉल्यूम, लिटर. लिटर सगळ्यांना माहिती आहे ना? 5 लिटर, 6 लिटर, 100 ml, मिलीलिटर, लिटर. 1000 मिलीलिटरचा होतोय 1 लिटर. लिटर माहितीये? पाणी मोजण्यासाठी वॉटर, मिल्क, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, लिक्विड काही पण असेल, लिक्विड फॉर्म मध्ये जे असते ते आपण लिटर मध्ये काउंट करतो. आणि त्याला व्हॉल्यूम पण म्हणतात. समजा एखादी बकेट असेल किंवा हा सिलेंडर आहे बघा, या सिलेंडर मध्ये जी मोकळी जागा आहे, जो एम्प्टी स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आपण कॅल्क्युलेट कशामध्ये करणार? व्हॉल्यूम मध्ये त्याला कॅल्क्युलेट करतोय आपण. कशामध्ये? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कशामध्ये कॅल्क्युलेट करतात? लिटर. त्याला क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मीटरही म्हणतात. आहे व्हॉल्यूम. सगळं सांगितल्यावर आपण ते रिपीट घेऊ, की त्यावर काही प्रश्न पण विचारेल. आता या व्हॉल्यूमचे मेट्रिक युनिट्स आहेत. जसं मासचे युनिट आहेत डिकॅग्रॅम, हेक्टोग्रॅम, मिलीग्रॅम, किलोग्रॅम, तसं व्हॉल्यूमचे मेट्रिक युनिट आहे हेक्टोलिटर, डिकॅलिटर, डेसिलिटर, मिलीलिटर, मिलीलिटर ml व्हॉल्यूमचे. पण जनरली आपल्याकडे कोणतं यूज करतात? स्टँडर्ड युनिट कोणतं आपल्याकडे? मिलीलिटर आणि लिटर. आपल्याकडे जनरल कशामध्ये लिक्विड काउंट होत आहे? लिक्विडची मेजरमेंट कशामध्ये होते? मिलीलिटर आणि लिटर मध्ये. आणि हे पण युनिट आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये बऱ्याच ठिकाणी हेक्टोलिटर, डिकॅलिटर, डेसिलिटरचा यूज होतो. ओके, तो ऐका. कारण यामध्ये लेंथ, ब्रीड आणि हाईट असते. व्हॉल्यूम मोजत असताना, व्हॉल्यूम काउंट करत असताना त्यामध्ये काय असते? लेंथ, ब्रीड आणि हाईट. एल इंटू बी इंटू एच, याला 3D फिगर म्हणतात. 3D फिगर का म्हणतात? कारण यामध्ये लेंथ, ब्रीड, हाईट असते. मेट्रिक स्टेअरकेस फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम लिटर मध्ये मोजतात. 5 लिटर, 6 लिटर, 10 लिटर, 100 लिटर. आपल्याकडे बेसिक युनिट कोणतं वापरता? लिक्विड काउंट करण्यासाठी विहान उमेश बेलसरे आपल्याकडे वापरतात, यूज करतात लिटर, मिलीलिटर. एखादी बॉटल असते, तिच्यावर लिहिलेलं असतं, औषधाची बॉटल असते, मेडिसिन बॉटल, त्यावर लिहिलेलं असतं 50 ml, 60 ml, 100 ml. वॉटर बॉटल असते, तिच्यावर लिहिलं असतं 1000 ml. 1000 ml म्हणजे 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. द मेट्रिक स्टेअरकेस फॉर व्हॉल्यूम. बघा, हेक्टोलिटर काय असतो? जसं हेक्टोग्रॅम असतो ना, 100 ग्रामचा 1 हेक्टोग्रॅम बनतो, 100 ग्रॅमचा. तसं 100 लिटरचा 1 हेक्टोलिटर बनतोय. हेक्टोलिटर, येथे कॉन्सेप्ट वेगळा आहे हा. 1 हेक्टोलिटर इज इक्वल टू 100 लिटर.
100 लिटर लक्षात आलं. 1 हेक्टोलीटर मध्ये किती लिटर असतो? 100 लिटर. हा झालं. डिकॅलिटर काय आहे बघा, DECALITER. डिकॅलिटर काय आहे? डिकॅलिटर आहे 10 लिटर. 1 डिकॅलिटर इज इक्वल टू 10 लिटर. 1 हेक्टोलीटर इज इक्वल टू 100 लिटर. आणि स्टँडर्ड बेसिक युनिट आहे. आपल्याकडे आजूबाजूला लिटर यूज करतात. 1 लिटर, 2 लिटर. घरामध्ये आपण दूध घेतो बघा, 1/2 लिटर, 1 लिटर, 2 लिटर, 1.5 लिटर. डिकॅलिटर किती असतोय? 10 लिटर. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे? DAL. डेसिलिटर काय असतो बघा, ग्राम वेगळं, डेसिलिटर वेगळं, डेसिग्राम वेगळं, डेसिलिटर. लिटर आलं का त्या ठिकाणी येतंय मुलांनो व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? लिटर मध्ये. पाणी, वॉटर, पेट्रोल, डिझेल, गॅस, मिल्क, जे काही लिक्विड फॉर्म मध्ये असतं त्यासाठी काय यूज केल्या जातं? लिटर, व्हॉल्यूम. आता डेसिलिटर काय बघा, डेसिलिटर DECILITER. डेसिलिटर म्हणजे 0.1 लिटर. 0.1 लिटर म्हणजे किती? एका लिटरचे, 1 लिटरचे 10 पार्ट बनवले. किती भाग बनवले? एका लिटरचे 10 पार्ट. त्यातला एकच भाग घ्यायचा, त्याला म्हणतात 1 डेसिलिटर. 1 डेसिलिटर इज इक्वल टू 0.1 लिटर. आता 0.1 लिटर म्हणजे 100 ml. 1 डेसिलिटर म्हणजे 100 ml. आपण रिपीट करू. ओके. 0.5 हेक्टोलीटर. 2.5 हेक्टोलीटर. 2.5 हेक्टोलीटर किती लिटर होतात? या 2.5 ला मल्टिप्लाय करायचं 100 ने. या 2.5चं आणि 100चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 250 लिटर होतंय. LITER. LITER लिटर. 250 लिटर. तुम्हाला जर विचारला प्रश्न 4.75 हेक्टोलीटर मध्ये किती लिटर होतील? या 4.75 ला 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते होतात 475 लिटर. HL. HL म्हणजे हेक्टोलीटर. H म्हणजे हेक्टो, L म्हणजे लिटर. 4.8 ला मल्टिप्लाय करायचं 100 ने. तुम्हाला अगोदर सांगितलंय मी, डेसिमल नंतर 2 डिजिट आहे ना, याला म्हणायचं 485 आणि हा 100. याचं मल्टिप्लिकेशन केलं किती येत आहे? आता मल्टिप्लिकेशन तर पटकन आलं पाहिजे बघा. बेसिक गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन स्पीड मध्ये आलं पाहिजे. नसेल तर प्रॅक्टिस करा. आरोही ढवळे. किती आलंय? डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? 2. राईट हँडने 2 डिजिट सोडून द्यायचे आणि येथे डेसिमल ठेवायचा. 485 लिटर. ओके. 2.75 डिकॅलिटर. 1 डिकॅलिटर इज इक्वल टू, लिटर मध्ये किती असतात? 10 लिटर. किती असतात? 10 लिटर.
मग तुम्हाला विचारलंय 2.75 डिकॅलिटर मध्ये किती होतील? मग या 2.75 ला मल्टिप्लाय करायचं 10 ने. कितीने मल्टिप्लाय करायचं? अरे आपण 10 नेच का मल्टिप्लाय केलं? वाय वी मल्टिप्लायड इट बाय 10? कारण 1 डिकॅलिटर मध्ये असतो 10 लिटर. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर दोघांमध्ये डेसिमल आहे ना, तर याला म्हणायचं 275. डेसिमल बाहेर काढला आपण याला 10 ने मल्टिप्लाय केलं, याला 2750. डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? 2 डिजिट. राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून द्यायचे, 0 आणि 5 ला सोडून द्यायचं आणि येथे डिजिट ठेवायचा. 27.50, यालाच आपण 27.5 लिटर असं म्हटलं तरी चालेल. हे झालं आपलं आन्सर, 27.5 लिटर. 1 डेसिलिटर 1 deciliter is equal to 0.1 liter. डेसिलिटर इज इक्वल टू 0.1 लिटर आणि 0.1 डेसिलिटर म्हणजे 100 मिलीलिटर. 1 deciliter is equal to how many liter? मला जर विचारलं 0.4 लिटर इज इक्वल टू 0.4 डेसिलिटर, 4 DL, आणि 4 DL म्हणजे 400 ml. बरोबर आहे का? मिलीलिटरचा आणि याचा संबंध समजून घ्या. तुम्हाला जर विचारलं 0.9 DL, DL म्हणजे डेसिलिटर, DL म्हणजे डेसिलिटर. 0.1 DL मध्ये असतात 100 ml, 0.9 मध्ये असतात 900 ml मिलीलिटर, आणि 1000 ml चा बनतोय 1 लिटर. 100 ml चा त्याला 0.1 लिटर पण म्हणतात. 0.8 लिटर म्हणजे किती डेसिलिटर? 8 डेसिलिटर. यावर आपण प्रश्न रिपीट घेऊया. 500 ml इज इक्वल टू, अरे मुलांनो 100 मिलीलिटरचा होतो 1 डेसिलिटर. मग 500 मिलीलिटरचे होतील 5 डेसिलिटर. आपण खूप प्रॅक्टिस करणार आहोत, रिपिटेशन भरपूर करणार आहोत. सगळ्यांना जोपर्यंत परफेक्ट समजत नाही पुढे जायचं नाही. हे जर आलं तर पुढचं येईल ना. $950 DL किती होतात? DL म्हणजे डेसिलिटर. 950 ला डिवाइड करावं लागेल 100 ने. 100 नेच का डिवाइड केलं? 100 नेच का डिवाइड केलं? कारण 1 DL इज इक्वल टू 100 ml. ये 0 गया, ये 0 गया. 10 ने 95 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 9.5 DL डेसिलिटर. लार्जर युनिटचं स्मॉलर युनिट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. लार्जर युनिट कोणतं आहे? हेक्टोलिटर.
हेक्टोलिटर, समजा 1 हेक्टोलिटर आहे, 1 हेक्टोलिटरचं कन्व्हर्जन करायचं डिकॅलिटर मध्ये. डिकॅलिटर मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 ला मल्टिप्लाय करायचं 10 ने. ऐका, लार्जर युनिटचं कन्व्हर्जन स्मॉलर युनिट मध्ये करत असताना मल्टिप्लाय बाय 10 करायचं. कोणाला? या 1 ला मल्टिप्लाय करायचं 10 ने. किती आले? 10 डेकॅलिटर. तुम्हाला जर म्हटलं 3 हेक्टोलिटरचं कन्व्हर्जन करा डिकॅलिटर मध्ये. 3 हेक्टोलिटर हे लार्जर युनिट आहे. मोठं युनिट कोणतं आहे? हेक्टोलिटर. स्मॉलर युनिट कोणतं आहे? डेकॅलिटर. मग मोठ्या युनिटचं कन्व्हर्जन स्मॉलर मध्ये करायचं असेल तर या 3 ला मल्टिप्लाय करायचं 10 ने. किती झाले? 30 DL. मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात? एक मिनिट थांबा. 120 DL चं कन्व्हर्जन जर HL मध्ये करायचं असेल हेक्टोलिटर मध्ये तर 120 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 10 ने मल्टिप्लाय करायचं. सॉरी, 10 ने डिवाइड करायचं. स्मॉलर युनिटचं कन्व्हर्जन ग्रेटर युनिट मध्ये करायचं असेल तर डिव्हिजन करायचं. 10 ने 120 ला डिवाइड केलं 12 हेक्टोलिटर आलं. बघा काय मिळालं? 12 हेक्टोलिटर. 1000 ml. 1000 ml म्हणजे 1000 मिलीलिटर मध्ये किती लिटर होतात? 1 लिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. 4.5 लिटर. तुम्हाला विचारलंय 4.5 लिटर मध्ये किती लिटर होतील? मग या 4.5 ला मल्टिप्लाय करायचं 1000 ने. हे आलंय 4500 मिलीलिटर. ML मध्ये कन्वर्ट करतोय आपण. 4500 ml म्हणजे किती? 4.5 लिटर. वाईस वर्सा कन्व्हर्जन आहे. वाईस वर्सा म्हणजे